हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये. तुम्हाला मी नवीन असेल की कोण आले आज नवीन भक्त म्हणून. माझा परिचय तिथून कळवले नंतर. माझं जसं गाव जे आहे, जन्मगाव तालुका पाचोरा आहे, गाव पिंपळगाव. आणि मी नंतर मुंबईला गेलो होतो बीटेकसाठी. तेव्हा इस्कॉनशी जुडलो होतो 2001 मध्ये. आणि आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलला, बीटेक कॉलेजच्या हॉस्टेलला त्यावेळेस यायचे श्रीमान गौर गोपाल प्रभू. ते त्यावेळेस यायचे आणि त्यांच्यामुळे आम्ही जुडलो इस्कॉनशी. माझं कॉलेज होतं VJT आहे, ते कॉलेज माटुंग्याला आहे, प्रसिद्ध कॉलेज आहे. आणि नंतर मग तेव्हाच आम्हाला असं आलं मनामध्ये की आपलं जीवन जे आहे ते यासाठीच आहे, सेवेसाठी. आणि म्हणून आम्ही नंतर बीटेक नंतर 8 वर्ष जॉब केला कॉलेजमध्ये प्राध्यापकाचा, पुणे मुंबईमध्ये. आणि जेव्हा आवश्यकता नव्हती जॉबची आणि जॉब सोडून पूर्ण वेळ सेवेसाठी इस्कॉन मुंबईला समर्पित झालो 2012 मध्ये. तिथे आम्ही ट्रेनिंग घेतलं भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, भक्तिवेदांत विद्यापीठ जे आहे इको विलेजला, ते आम्ही केलं. आणि ते झाल्यानंतर असं वाटलं की आपल्या भागात काही आपली सेवा व्हावी जिल्ह्यामध्ये. मी 2018 मध्ये 7 वर्षापूर्वी मुंबई सोडून माझा जिल्हा जो जळगावमध्ये आलो. तिथे एक जागा भेटली होती त्यावेळेस 3 वर्ष 2016 मध्ये 3 जागा भेटली होती इस्कॉनला. तिथे आपली काही सेवा होईल म्हणून मी आलो. 2023 मध्ये गुढीपाडव्याला सुंदर एक जगन्नाथ मंदिर तिथे उघडलं. नंतर मी पूर्ण देशभर प्रचार म्हणून शाळा कॉलेजमध्ये जातोय. मुलांना भगवद्गीता, जे वैदिक विज्ञान आहे त्याची काही ओळख व्हावी, मी ती सेवा देतोय. सध्या मी चाळीसगाव, धुळे आणि श्रीपूर 3 जे सेंटर्स आहे श्रीमान जानकीनाथ सोहनचे, तिथे मी सेवा देतोय. आणि आज मला सौभाग्याचा योग आला की आज मालेगावला यायला भेटलं. की मालेगाव मोठं गाव आहे, मालेगाव तिथे मालच माल आहे. तर मला ती इच्छा होती की मालेगावला जाऊन काही सेवा व्हावी. आज तो योग आलाय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर माझं नाव आहे जगन्नाथ यात्रादास. की लिगल नाव जे माझं आहे, लिगल नाव जगदीश देशमुख आहे गावाकडचं. आणि जेव्हा दीक्षा झाली 2007 मध्ये परमपूज्य दादा स्वामींकडनं नाव मिळालं जगन्नाथ यात्रादास. जीवन एक सुंदर ही आपली यात्रा आहे. जगन्नाथची यात्रेसोबत नाव मिळालेलं आहे, आनंद आहे. ठीक आहे. तर आपण आता भजन गाऊया आधी, मग थोडी कथा होईल. आजचा विषय जो आहे कृष्ण भक्तीची आवश्यकता. बहुतेक तुम्हाला मेसेज असेल की सुकुमार गौप्रभू येत आहेत, पण ऐन वेळेस किंवा सकाळीच ते ठरलं होतं की मी येतोय. पण ते म्हटलं की सुकुमार गौप्रभूचं नाव असेल तर भक्त येतात, नाव नसेल तर येत नाही, म्हणून त्यांनी नाव बदललं नाही. आणि आम्ही दोघं सुद्धा जे आहोत, सुकुमार गौप्रभू आणि मी 2003 मध्ये पहिल्यांदा मुंबईत भेटलो होतो. आमचं जे सेंटर होतं कॉलेजचं, युथ सेंटर UR केंद्र, त्यांचं MBAला ते फर्स्ट इयरला होते. आणि त्यावेळेस मी माझं बीटेकचं फायनल इयर होतं 2003 मध्ये. तर आमची ओळख 22 वर्षापासून आहे, सुकुमार गौरव आणि मी. तर ते माझे मोठे भाऊ आहेत, 1 वर्ष पुढे माझ्यापेक्षा. पण चांगलं आमचं प्रेम आहे, आनंद आहे. त्यांना आनंद वाटला, चला आज मी इथे येऊन थोडं एक सेवा देतोय. ठीक आहे. आपण भजन गाऊया, नंतर काही कथा होईल. सगळ्यांनी आपले मोबाईल जे आहेत बंद ठेवा किंवा सायलेन्स मोडला ठेवा. काय होतं, आपलं मन जे आहे ना मोबाईलमध्ये जात नाही की मोबाईलमध्ये कोणाचा फोन येतोय का, मेसेज येतोय का. कमीत कमी 1 तास जे आहे आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी असलं पाहिजे. भगवंत कोण आहे? भगवंत आपलाच माता पिता आहे, आपलाच बंधू सखा आहे, किंवा आपलं सर्व काही आहे. त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधू सखा. सुंदर इथं भगवंताचं दर्शन होत आहे.
राधा श्याम सुंदर. तर ज्याला हे कळेल की हे माझे माता पिता आहे, राधाराणी माझी माता आहे आणि कृष्ण माझे पिता आहे, त्याला मग भक्ती जी आहे ती स्वाभाविक आहे, सोपी आहे. की आपल्या माता पित्याचं गुणगान, माता पित्याचं गुणगान करणं, माता पित्यासोबत आनंद घेणं, माता पित्याचं आपलं प्रेम वाढवणं हे सोपं आहे. कृष्ण कोण, मी कोण, माझा काय संबंध, लोकांना प्रश्न पडतो. पण जेव्हा ज्ञान होईल, अनुभव येईल, हे तर माझेच आहे, मी तर यांचंच आहे, मग भक्ती सोपी होते. म्हणून असा विषय जो घेतला आहे, कृष्ण भक्तीची आवश्यकता काय, तर त्याविषयी मी बोलेल. ठीक आहे. आपण भजन जाऊया. सगळ्यांनी आपलं मन जे आहे शांतपणे भजनात लावा. आणि उद्याचं माहीत नाही काय होईल, पण आज जे आपण आलोय भगवंतासमोर सत्संगामध्ये, जीवनाचं संपूर्ण समाधान घ्यायचं आहे. कल होना हो. कल होना हो, आज हम भगवान के साथ है. हे तर समजलं तर जीवन सोपं आहे. नाही तर कायम चिंता, पुढे उद्या काय होईल, उद्या काय होईल, जे व्हायचं होईलच, पण चिंता डोक्यात जात नाही. म्हणून ही सवय जी आहे आपली बदलली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे की जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. आनंद केव्हा आहे? आता आहे जेव्हा आपण जिवंत आहोत, जेव्हा हे शरीर चालतंय तेव्हा आनंद आहे. नाही नाही, मला नातू होतील, मग नातू मोठे होतील, मग सुख भेटेल. नातू होतील, नातू मोठे पण होतील, मग सुख नाही भेटणार. का? तुम्ही काय तुमचं सुख भविष्यामध्ये विचार केला, ते कधीच तुम्ही अनुभवू शकत नाही. पण जर सवय लागली, मी आता सुखी आहे का, माझ्या मायबापासोबत आहे, माझे मायबाप सोबत आहे, मग काही दुःख. तेही जर समजलं की माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, आणि आपलं सांभाळतोय, मागे पुढे उभा आहे भगवंत, मग तुम्हाला भक्ती जी आहे आनंदाची आणि सोपी होईल. आमचा अनुभव आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजन, यशोदानंदन भज जन रंजन,
यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा माधवा कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे Hare Krishna कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा मदन गोपाल राधा मदन गोपाल राधे जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव गीताय गो हरि बोल हरि बोल गीताय गो हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन जगे ग्रंथराज भागवत महापुराण की जय भगवद गीता की जगत गुरु शिलप्रपाद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे हरे कृष्णा आज जे आहे आपलं परम सौभाग्य आहे की आपल्यामध्ये जे आहे श्रीमान जगन्नाथ रथयात्रा प्रभू जे आहे आपल्याला कथा देणार आहे हरी प्रभूजींनी जे आहे हरे कृष्ण प्रभूजींनी त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे तरी मी थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला थोडक्यात देतो तर प्रभूजींनी जे आहे 10वीचं शिक्षण जे आहे 1998 मध्ये आहे जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथून घेतलं आहे त्यानंतर 2000 साली प्रभूजींनी 12वी जे आहे नाशिक विभाग मंडळाचे आहे त्यांनी तिथे शिक्षण घेतलं तर प्रभू 10वी मध्ये टॉपर होते त्यानंतर 12वी मध्ये सुद्धा प्रभू द्वितीय क्रमांक होते तर प्रभूजी पहिल्यापासून खूप इंटेलिजंट आहे त्याचप्रमाणे प्रभूजींनी जे आहे त्यांची इंजिनिअरिंग आहे बीजीटीआय कॉलेज मुंबईमधून केलेले आहे 2004 मध्ये त्यानंतर जे आहे प्रभूजींनी 8 वर्ष जे आहे पुणे मुंबई याचे जे आहे
प्राध्यापक म्हणून जे आहे त्यांनी शिक्षण लेक्चररशिपचा जॉब केलेला आहे. त्यानंतर 2012 ते 2017 त्यावेळेस प्रभूजींनी जे आहे समाजात प्रबोधिनीचे आध्यात्मिक ज्ञानाचा जो प्रसार करण्यासाठी जे आहे इस्कॉन मुंबईमध्ये जे आहे पूर्ण वेळ जे आहे आपलं जीवन जे आहे देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभूजींनी भक्ती शास्त्री, भक्ती वैभव अनेक जे आहे कथा केलेल्या आहे. त्यानंतर जे आहे 2018 ते 2023 मध्ये पाचोरा येथे जे आहे प्रभूजींनी प्रचार केला. तिथे जे आता भव्य जे आहे जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराजांचं भव्य मंदिर आहे. आणि प्रभू तसेच शिरपूर, धुळे, चाळीसगाव येथे कंटिन्यू प्रचार करत असतात. त्याचप्रमाणे प्रभू जे आहे आतापर्यंत 18 राज्यांमध्ये 2000 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये या 3 वर्षापासून जे आहे प्रभूजींनी जे आहे त्याचे लेक्चर दिलेले आहे. 200 विद्यालयामध्ये. तर प्रभूजींचे आपण स्वागत करूया आपल्या इस्कॉन मालेगाव केंद्रामध्ये 3 वेळेस हरी बोल बोल. सर्व भक्तांना विनंती आहे की आपले मोबाईल सायलेंट ठेवायचे हरे कृष्ण. सगळ्यांनी आपले हात जोडायचे छातीजवळ आणि डोळे बंद ठेवून आपण मंगलाचरण प्रणामंत्र म्हणणार आहे. आधी मी म्हणेल ते ऐकायचंय आणि मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण. पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये. आपण भगवद्गीतेमधून जो 9वा अध्याय आहे त्याचा पहिला आणि दुसरा श्लोक वाचणार आहोत. आजच्या सत्संगाचा विषय जो म्हटला आहे कृष्ण भक्तीची आवश्यकता काय किंवा कृष्ण भक्तीची आवश्यकता हा विषय आपण घेतला आहे. आपण त्या अनुषंगाने 2 श्लोक घेऊया आणि मग पुढची चर्चा होईल. तर अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आपल्या भाषेमध्ये परम गोपनीय ज्ञान. काय म्हटलंय? परम गोपनीय ज्ञान. आणि भगवंतांनी स्वतः यामध्ये खूप दिव्य आणि महान ज्ञान दिलंय. आपण ते बघूया. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमम् इदं तु ते गुह्यतमम् प्रवक्ष्यामि अनसूयवे प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात् यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. तर अनुवाद तात्पर्य शुद्धप्रभात की जय. अनुवाद ऐका. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच द्वेष करीत नसल्याने
मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे विज्ञान प्रदान करतो आणि ते जाणल्याने तू भौतिक जीवनातील सर्व दुःखातून कायमचा मुक्त होशील. तात्पर्य: भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांविषयी श्रवण करतो तितका अधिक तो बुद्धिमान प्रबुद्ध होतो. या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवत मध्ये सांगण्यात आला आहे. भगवंतांचे उपदेश अतिशय शक्तिशाली आहेत आणि भक्तांच्या सत्संगात भगवत कथांची चर्चा केल्याने त्या शक्तीचा अनुभव येऊ शकतो. हे ज्ञान अनुभवजन्य साक्षात्कारी आहे आणि म्हणून ते शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने प्राप्त होऊ शकत नाही. भगवत भक्त नित्य भगवत सेवा परायण असतात. कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकपणा भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संगतीमध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्यांना स्वतः भगवंत देतात. श्रीकृष्ण विषयक चर्चेत अलौकिक शक्ती आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग मिळाला तर त्याने हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करून उन्नत होऊ शकतो. अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करावी या उद्देशाने त्याला प्रेरणा देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत सांगितलेल्या इतर कोणत्याही विषयापेक्षा अधिक गोपनीय विषयांचे वर्णन या 9व्या अध्यायात करीत आहे. हरे कृष्ण. पुढचा जो श्लोक आहे तो पण घेऊया. राजविद्या राजगुह्यम राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम् उत्तमम् पवित्रमिदम् उत्तमम् प्रत्यक्ष अवगमं धर्म्यम् प्रत्यक्ष अवगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुम् अव्ययम् सुसुखं कर्तुम् अव्ययम्. अनुवाद: सर्व गोपनीय ज्ञानामध्ये अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि पालन करण्यास अत्यंत सुखदायी आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे. कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्वज्ञानाचे महान संक्षिप्त सार आहे. गौतम, कनाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य, वैश्वानर तसेच वेदांत सूत्राचे रचनाकार महर्षी वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्वज्ञानी आहेत. म्हणून तत्वज्ञानाच्या तथा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवंत सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानांचा महान राजा आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या तथा वेदांच्या अध्ययनाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे. हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे. कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि देह याच्यातील भेद जाणणे होय आणि या सर्व ज्ञानाची पूर्णता भक्तिमय सेवेमध्ये होते. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीशकान्तं नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामे नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रकारे निर्विशेष शून्यवादी सतदेव नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौर कृष्णे नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा। तर आजचा अतिशय मोठा आपला विषय आहे की कृष्ण भक्तीची आवश्यकता। अनेक लोक म्हणतात आमचा बंगला आहे, आमची गाडी आहे, आमचं बँक बॅलन्स आहे, आमचं सगळं वैभव आहे, आम्हाला काय देवाची आवश्यकता आहे, भक्तीची आवश्यकता आहे। ज्यांना काही कमी असेल त्यांनी भक्ती केली पाहिजे असं लोकांचं म्हणणं असतं। तुमचा अनुभव आहे असा? तुम्ही सांगतात लोकांना अहो थोडंसं सत्संगाला चला, आज एक दिवस थोडं गीता वाचा, थोडं काही सेवा ना द्या देवाला, आम्हाला काय आवश्यकता, आमचं सगळं आहे असं लोक म्हणतात। त्यांना बुद्धी नाही समजण्याची, त्यांच्याकडे जे काही आहे ते क्षणभंगूर आहे। काय आहे? क्षणभंगूर। क्षणभंगूर हा देह मानवा घालवती वाया, असा जगाचा स्वभाव आहे। जे काही आपल्याकडे आहे आज, ज्याचा अभिमान लोकांना आहे, मोठेपणा आहे, ती बुद्धीने समजण्याची मायेच्या प्रभावामुळे की हे सर्व काही काय आहे, हे सर्व काही क्षणभंगूर आहे। काय आहे? क्षणभंगूर। माहीत नाही कोणत्या क्षणी याचा नाश होईल, म्हणून ते सर्व मायावी आहे। दिसतच आहे, हा माझ्या जवळ आहे, माझं आहे असं वाटतंय, पण ते किती दिवस आहे आणि आपलं आहे असं नाही। आपलं नाही, आपल्या जवळ काही दिवस आहे, काही काळ आहे, पण ते आपलं नाही आहे। जो समजतो आपलं आहे तो अज्ञानामध्ये आहे। भगवंत सांगतात गीतेमध्ये, हे स्वतः सांगतात की जगात जे काय आहे ते त्यांचं आहे आणि आपण जे आहोत ते पण त्यांचेच आहोत। जसं गीतेचा श्लोक येतो, ममैवंशो जीव लोके जीवभूत सनातन, हा श्लोक की आपण सुद्धा आपलं नाही आहोत, आपण सुद्धा कुणाचे आहोत, आपण जाणलं पाहिजे। आणि भक्ती काय आहे? भक्ती म्हणजे सेवा। आणि कुणाची सेवा? आपण ज्याचे आहोत त्याची सेवा, आपण ज्याचे आहोत त्याची सेवा। तर आपण कुणाचे आहोत हे आपण सांगलं पाहिजे, शोधलं पाहिजे, आपण थोडं समजून घेतलं पाहिजे आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत, आपण कुठले आहोत, आपण का आहोत।
किती प्रश्न केले मी? 4 प्रश्न. पहिला प्रश्न काय? आपण कोण आहोत ते समजल्याशिवाय कृष्ण भक्तीची आवश्यकता आहे का नाही आहे हे समजणार नाही. आज बहुसंख्य लोकांना समाजामध्ये आपली ओळख नाही माहिती. मी मालेगावचा, मी चाळीसगावचा, मी धुळ्याचा, मी इथला, मी तिथला, मी ह्या जगाचा, मी ह्या कुटुंबाचा, मी ह्या समाजाचा, अशी तात्पुरती थोड्या दिवसाची ओळख लोक सांगतात. तर आपली कायमची ओळख काय आहे जी कधी बदलणार नाही, लोकांना माहीत नाही. लोकांचं गाव बदलतं. अनेक लोकांचे कधी ते लोक आहेत त्यांचं जन्मगाव वेगळं असेल, लग्नानंतर गाव वेगळं होतं आणि पुढे मग अजून नोकरीनिमित्त, जॉब निमित्त गाव बदलतं आणि निमित्त गाव बदलतं. नाव बदलतं लोकांचं. नाव, गाव, समाज बदलतो, काही वेळेस धर्म बदलतो, देश बदलतो. तर आपली ओळख जी आहे ती अशी असावी जी कायम व्हावी, कायम असावी, कायम टिकावी. तर आपली ओळख कोणती आहे जी कायम स्वरूपी असेल ते आपण जाणलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आपण कोण आहोत? आपण कुणाचे आहोत? मी ह्या कुटुंबाचा आहे, मी ह्या गावाचा आहे, मी ह्या समाजाचा आहे. ही सुद्धा आपली ओळख किती दिवस चालेल सांगू शकत नाही. म्हणून मी कायमसाठी कुणाचा आहे ते पण शोधलं पाहिजे. मी कुठला आहे? कुठला आहे? मी ह्या गावाचा, मी इथला. ते पण कायम स्वरूपी आपलं मूळ गाव कोणतं, कायमचं गाव किंवा आपलं मूळ गाव कोणतं ते आपण जाणलं पाहिजे. शेवटी आपण कशासाठी आहोत, आपण का आहोत? फक्त खाण्यासाठी? खाओ पिओ मजा करो. आजकाल कलियुगात असं मानसिकता आहे, भोगवादी विचार नाही, त्याचा पशुपक्ष्यांचा विचार आहे. तर मनुष्याचा उच्च विचार असला पाहिजे की आपण का आहोत, आपलं जीवन कशासाठी आहे. आपण ह्या 4 गोष्टींचं जर उत्तर शोधलं मग कृष्ण भक्तीची आवश्यकता आहे की नाही आहे आपल्या लक्षात येईल. हाही अवश्य आहे. का? सेवेशिवाय आपण जगू शकत नाही, आपण राहू शकत नाही. सेवा ही आपलं स्वभाव आहे किंवा आपला एक धर्म आहे. गुणधर्म. धर्म म्हणजे काय? गुणधर्म जो कधीही सुटत नाही. स्वभाव, आपलं नेचर, आपलं प्रॉपर्टी, इंग्लिशमध्ये प्रॉपर्टी, नेचर, स्वभाव. तर ते आपण जाणलं पाहिजे की आपण सेवा हे आपला धर्म आहे. भक्ती, पण भक्ती कुणाची केली पाहिजे, भक्ती कशी केली पाहिजे तेव्हा ते समजलं पाहिजे की त्या जगात प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये कायम युक्त असतो. नाही कोणाची भक्ती, तर प्रत्येक जीव हा आपल्या देहाची भक्ती, देहभक्ती मध्ये कायम लागलेला आहे. एक असं देशभक्ती आणि एक आहे देहभक्ती. चिमणीपासून कावळ्यापर्यंत किंवा आपलं जी आहे मुंगीपासून हत्तीपर्यंत, त्या दानवापासून देवतांपर्यंत प्रत्येक जीव हा आपल्या देहाची सेवेमध्ये युक्त आहे, सेवा करतोय. पण होतं काय, त्या देहाच्या सेवेने आपलं काही समाधान होत नाही, आपल्याला शांती आणि सुखाची अनुभूती होत नाही. आपला अनुभव आहे की लोक म्हणतात खाओ पिओ मजा करो, हम कितना खाएंगे. खाण्याच्याला एक सीमा आहे. जितकी भूक असेल तितकं खातं माणूस, जीव कोणताही. असं होत नाही 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 मला गुलाबजाम खूप आवडतात, 24 तास गुलाबजाम खातोच आहे, असं होत नाही. तर आपल्या खाण्यापिण्याला खूप लिमिट आहे, सीमा आहे. देहाच्या सुखाला सुद्धा खूप सीमा आहे, लिमिट आहे. की असं जे वाटतं खाण्यामध्ये खूप सुख आहे, तेच गुलाबजामुन नकोच वाटतं नंतर जेव्हा भूक नष्ट होते, भूक नसते. आता जर खाल्ला गुलाबजामुन तर मला उलटी होईल असं काही वेळेस ना, मळमळ होईल असं वाटतं. का? आता पोटामध्ये जागा नाही. म्हणजे काय? खाण्यापिण्यामध्ये सुख नाहीये. ते वाटतं सुख ते केवळ आपला भुकेचं समाधान आहे. जे खाण्यापिण्याचं सुख वाटतं ते केवळ भूक असल्यामुळे ते स्वाद
लक्षात येतो. जेव्हा पोटात भूक नाहीये ते खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे आपलं बघणंही होत नाही, की आपल्याला बघायची इच्छा होत नाही. म्हणजे काय, ते वास्तविक सुख नाहीये. जसं झोप सुद्धा लोक म्हणतात झोपेत खूप सुख आहे, असं नाही. जेव्हा आपण खूप थकलोय आपण त्या शरीराला देहाला आपण काय देतोय, विश्रांती देतोय, ती झोप आहे. आता झोपेत काही वेगळं सुख नाहीये. झोप आपली आवश्यकता आहे देहाची. थोडा काळ 24 तास आपण झोपू शकत, 6 तासापेक्षा 2 तास पण जास्त झोपलं तर अंगामध्ये आळस येतो, डोळे सुकतात आणि आपल्याला कंटाळा म्हणजे अस्वस्थ वाटतं. जास्त झोप सुद्धा आपल्याला अपायकारक असते. आपलं स्वास्थ्य बिघडतं जास्त झोपून सुद्धा. तर देहाचे जे सुख आहेत आपण जे समजतो, लोक जे समजतात ते सुख नाही आहे, ते थोड्या काळाची अनुभूती आहे आणि ती सुद्धा टिकत नाही. हे भ्रम आहे थोड्या काळात. तर वास्तविक सुख जे आहे ते असतं जे आपलं आहे. आपण कोण आहोत ते आपण जाणलं पाहिजे, की आपली ओळख देहाची जी आहे ती कायम बदलते. आपण कधी लहानपणी काही अनेक वर्षापूर्वी लहान बालक होतो, नंतर शाळेचे मुलं होतो, नंतर कॉलेजचे युवक बनलो, नंतर विवाहित झालो, नंतर आता काही ज्येष्ठ मंडळी आहे की आपण वृद्ध होतो, वरिष्ठ होतो. तर हे देहाचं जे स्वरूप आहे, आपल्या देहाचा आकार, देहाचं रूप हे कायम बदलत आलेलं आहे. आपल्या लहानपणचा फोटो आजचा फोटो खूप मोठ्या बदल झालेला आहे, अंतर आहे. आपलं मन सुद्धा कायम बदलतं. सकाळचं मन वेगळं, दुपारचं मन वेगळं, संध्याकाळचं मन वेगळं. सकाळ दुपार काय मिनिटात मन बदलतात, विचार बदलतात. तर आपली ओळख नाही ह्या देहाची होऊ शकत कायमसाठी, मनाची होऊ शकत. आपली बुद्धी सुद्धा, आपली बुद्धी ही एकसारखी काम करत नाही, कधी चालते कधी चालत नाही, कमी जास्त होत असते. आपलं जे पद आहे, पोझिशन ती पण एक कायमसाठी राहत नाही, बदलतं कायम. आणि एक दिवस सगळ्यांना रिटायर व्हावंच लागतं. मग ते कोणी असो, PM असो, CM असो, राष्ट्रपती असो किंवा कोणी असो, ऑफिसर, सर्वांना एका काळानंतर रिटायर व्हावंच लागतं. तर आपली ओळख जी आहे त्या देहाची नाही आहे कायमसाठी. आपली ओळख आहे देहाची, पण ती थोड्या काळाची आहे आणि ती बदलणारी आहे आणि एक दिवस नाश पावणारी आहे. तर ती आपली ओळख नाही आहे, ती देहाची ओळख आहे. तुम्ही जाणलं पाहिजे. मन ही आपली एक शक्ती आहे, आपण नाही आहोत. बुद्धी ही पण आपली शक्ती आहे, की आपण नाही आहोत. मी बुद्धी आहे, मी मन आहे असं कोणी म्हणू शकत नाही. तर मी कोण आहे ते या संबंधामध्ये वेदांमध्ये सांगितलं आहे की आपल्या सर्वांची, सर्व जीवांची ओळख जी कधीही बदलत नाही, ती कायम स्वरूपाची आहे. ती काय आहे, की आपण भगवंतांचे दिव्य सनातन अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. 15व्या अध्याय गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7वा श्लोक जो आहे, ममैव अंशो जीवलोके, की आपण भगवंतांचे नित्य सनातन अंश आहोत, दिव्य अंश आहोत. आणि वेदांमध्ये काय म्हटलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी. काय म्हटलंय, अहम म्हणा, अहम ब्रह्मास्मी. असं नाही म्हटलंय अहम मनोस्मी, अहम देह अस्मी, अहम बुद्धी अस्मी, असं म्हणू शकलं असते, पण असं नाही म्हटलं. अहम ब्रह्म अस्मी, की मी ब्रह्म आहे, जो भगवंताचा परब्रह्माचा अंश आहे ना. आत्मा परमात्मा, तसं ब्रह्म आपण भगवंत काय, परब्रह्म. तर आपली ओळख आपण समजून घेतली जर की आपण कोण आहोत, आपण भगवंतांचे दिव्य सनातन अंश आहोत, तर मग त्यांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे, धर्म आहे. जसं म्हणतात ना मुलं, किंवा समाज म्हणतो की मुलांनी आईवडिलांची सेवा केली पाहिजे, अवश्य केली पाहिजे. पण वास्तविक माता पिता कोण आहे कायमसाठी, ते आपण जाणलं पाहिजे.
त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. आपण जे म्हणतो प्रत्येक पिढीनंतर आरतीनंतर ते कोणाला म्हणतोय जाणलं पाहिजे की आपले माता पिता आहे आपल्या घरी. तर कोणाला म्हणतोय त्वमेव माताच पिता, तुम्हीच माता पिता आहे. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो साथी तुम्ही सहारे कोई ना अपना सिवा तुम्हारे तुम्ही हो नैया तुम्ही खिलैया तुम्ही हो बंधू सखा. हिंदीमध्ये जे फ्रेज आहे की तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. आपण जाणलं की वास्तविक आपण जे आत्मा आहोत जीव आहोत त्याचाही कोणी माता पिता आहे. जसं हा देह प्रत्येक जीवाला जो देह मिळतो मुंगीपासून तर हत्तीपर्यंत प्रत्येक देहाला जो देह मिळतो तो माता पित्याच्या माध्यमातून मिळतो. देह सुद्धा आपोआप असं बनत नाही कुठे. माता पिता असतील तर हा देह मिळतो. तसंच माता पित्याचे जे गुण आहे माता पित्याचं रूप आहे ते त्या मुलांमध्ये बघायला मिळतं. तसंच आपण जे आहोत जीव आत्मा ब्रह्म हा सुद्धा कुणाचा आहे याचे पण माता पिता आहे. आपण म्हटलं की भगवंत त्याचे माता पिता आहे. म्हणून आपल्या दोन सेवा आहेत. एक ह्या जगात सेवा आपल्या तात्पुरत्या थोड्या काळाच्या सेवा आणि एक सेवा कायमसाठी शाश्वत सनातन आपण सांगलं पाहिजे. तसं जे लोक जॉबला असतात ऑफिसमध्ये कंपनीमध्ये त्यांचे दोन ड्युटी असतात. एक आपल्या घरी फॅमिली ड्युटी आणि फॅमिली ड्युटी एक असतं ऑफिस ड्युटी. तसंच आत्म्यासाठी दोन सेवा आहेत. एक ह्या जगामध्ये सेवा आणि एक भगवत धामात सेवा जे आपलं मूळ ठिकाण आहे आपलं मूळ गाव आपलं मूळ घर आपलं माता पित्याचं घर. सर्व संत महात्मांनी भगवंताला काय म्हटलंय माऊली म्हटलंय. विठू माऊली तू माऊली जगाची साक्षात मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा जे म्हणतात त्या भजनामध्ये की भगवंत आपली माऊली आहे आणि आपलं सुद्धा एक घर कायमचं आहे. या जगात आपलं घर थोड्या काळाचं आहे. ते भाड्याचं आहे थोड्या काळाचं आहे. एक दिवस सोडणं आहे. पण एक आपलं असं घर आहे जे काय आहे नित्य कायमसाठी आहे. आता फक्त ते विसर पडला आहे. मी आलो कुठून हे आठवत नाही म्हणून समस्या आहे. बघा किती मोठं आश्चर्य आहे की ह्या जगात सर्वजण येतात आलेले आहेत जन्म घेऊन. पण कोणीही या जगातून बाहेर जाऊ इच्छित नाही. हे जग सोडू इच्छित. जसं आपण गावी गेलो लग्नानिमित्त गेलो काही फंक्शन निमित्त कुठे गेलो 2 दिवस 8 दिवस आपण पुन्हा आपल्या गावी येण्याचा विचार ठेवतो. मला आपल्या गावी जायचं. कोणी असं गेला लग्नामध्ये कुठं आणि आलाच नाही वापस असं होत नाही. मुलं शाळेत गेली सकाळी आणि शाळा सुटल्यानंतर आली नाही असं होत नाही. मुलं पुन्हा आपल्या घरी आनंदाने येतात. आणि मुलं जेव्हा शेवटचा तास सुरू होतो शेवटचा 1-2 तास घड्याळ बघतात किती वेळ बाकी आहे किती वेळ बाकी सुट्टी व्हायला किती वेळ बाकी आहे. का आपल्या आईवडिलांची आपल्या घराची ओढ स्वाभाविक आहे सगळ्यांना असते. पशुपक्ष्यांना पण असते की आपलं घर गोड वाटतं सगळ्यांना. पण ह्या जगात जन्म घेतल्यानंतर या जगात आल्यानंतर आपल्याला जो विसर पडला आहे की मी कोणत्या गावाचा माझे आईवडील कोण आहेत माझं घर कुठे आहे कायमचं मूळ हे विसर पडल्यामुळे ह्या जगात आल्यानंतर जग सोडण्याची लोकांची इच्छा होत नाही. आणि त्याचं भय नको आहे. त्याचं भय नको पाहिजे. आवश्यकता नाही मृत्यूचं भय. त्याचं भीती वाटते लोकांना भय वाटतं नकोसं वाटतं. नको मृत्यू नको. तुकोबा म्हणायचे जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारिल भूक
ते तुकोबा म्हणायचे सगळ्या लोकांना देहूगावामध्ये किंवा आसपासमध्ये, जाऊ कुठे म्हणे देवाची गावा. लोक म्हणायचे काय भलतंच सांगतात तुम्ही, मामाचं गाव सांगा, आत्याचं गाव सांगा, मावशीचं गाव सांगा, देवाचं गावात काय भेटणार. नाही तुम्ही जा, आम्हाला नाही द्यायचं. लोकांना हे कळत नाही की देव आपला आहे, देवाचं गाव आपलं गाव आहे. नाही कळत. त्यांना वाटतं की देवाचं आपलं काय काम आहे, आपलं काय संबंध. लोकांना सगळ्यात मोठं गाव, सर्वात नको असं गाव कोणतं आहे, देवाचं गाव. नको बाबा, देवाच्या गावाला नाही जायचं. किती मोठं अज्ञान, दुर्भाग्य, की जे आपलं गाव आहे, जिथं आपण आलोय, जो देव आपला आहे, आता समजत नाही. म्हणून लोकांना वाटतं भक्तीची काय आवश्यकता आहे, मी माझं सुखी आहे. आणि हे सुख आहे मायावी सुख आहे, ते टिकणार नाही. कधी भूकंप होईल, कधी काय ते ढगफुटी होईल सांगता येत नाही. कधी हत्या होईल, कधी हमला होईल सांगता येत नाही. हे जगच असं भयानक आहे. म्हणून जाणलं पाहिजे की आपलं वास्तविक जे जीवन आहे ते ह्या जगात नाही. हे ज्ञान देईल कोण? आपला तर विसर पडलाय, आपला तर विसर पडलाय. आपला आठवत नाही की आपण किती जन्म घेतले आहेत, आपला हा कितवा जन्म आहे, आपण कधी ते आपलं घर सोडलं, भगवंताचं धाम सोडलं, आपल्याला आठवत नाही. म्हणून आपल्याला आवश्यकता आहे कुणी सांगण्याची. कोण सांगू शकतो? सायंटिस्ट कदापि नाही, भगवंत सांगू शकतो. का? त्याला हे ज्ञान आहे की आपण कोण आहोत, आपण कुठले आहोत, आपण कुणाचे आहोत, आपण का आहोत. हे 4 प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर केवळ भगवंत देऊ शकतो. ही आपल्याला एवढी समज पाहिजे. आजकालचे सायंटिस्ट केवळ कल्पना बनवू शकतात. जग कसं बनलं ते कधी समजू शकत नाही, ते कल्पना करतात. आम्हाला असं वाटतं मोठा विस्फोट झाला असेल, बिग बँग थिअरी, मोठा विस्फोट झाला असेल, कल्पना केली आहे. जीवन कसं उत्पन्न झालं तर डार्विनने कल्पना केली 250 वर्षापूर्वी. मला वाटतं की केमिकल पासून अमिबा बनला असेल, सिंगल पेशीचा एक पेशी अमिबा बनला असेल, आणि त्या अमिबापासून उत्क्रांती झाली असेल, नाही उत्क्रांती, आणि माकडं बनले असेल, माकडापासून मनुष्य बनले असेल, अशी कल्पना. आणि बहुसंख्य लोक याला सत्य मानतात. विज्ञान ही विज्ञान नाही, कल्पना आहे. विज्ञान तर असं दिव्य ज्ञान जे कधीही खोटं कल्पना असू शकत नाही, ते विज्ञान. आणि तसं विज्ञान कोणतं आहे? वेद, शास्त्र. शास्त्र म्हणजे सायन्स, वैदिक सायन्स. आमच्या अनुभवातून आम्ही जाणलं की वेद जे आहेत त्या जगाचं पहिलं विज्ञान आहे, जे स्वतः भगवंताने दिलेलं आहे. दिलं कोणाला? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्मांडाचे पहिले जीव. ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्मांडाचे पहिले जीव, अमिबा नाही. ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचा जन्म कसा होतो हे पण सांगितलंय आपल्या शास्त्रामध्ये, की भगवान विष्णूच्या नाभीतून जे कमळ येतं त्या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म होतो भगवंताच्या इच्छेने. म्हणून ब्रह्मदेवाचं नाव आहे स्वयंभू. त्यांना माता पिता एकच आहे, भगवंत आहे. तर असं आपण जाणलं पाहिजे की आपण सर्व भगवंतांकडनं ज्ञान घेऊन सर्व काही समजू शकतो, अनुभवू शकतो. आम्हाला याचा अनुभव आला कॉलेजला जेव्हा होतो, बीटेकला मुंबईला शिकायच्या वेळेस. तर लहानपणापासून असं वाटलं होतं की शाळेच्या अभ्यासामध्ये काही आत्मबोध, जीवनबोध होईल. मला फक्त अंक भेटले चांगले एक्झाम्समध्ये, परीक्षेमध्ये, पण जीवनबोध, आत्मबोध नाही भेटले. म्हणून काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. हमेशा कायम ना एक असमाधान होतं जीवनामध्ये, ती काही कमी होती. जेव्हा बीटेकच्या वेळेस भगवद्गीताचं ज्ञान ऐकण्यामध्ये आलं, भगवद्गीता कोर्समधून गौर गोपाल प्रभूंकडनं मुंबईत जेव्हा ऐकलं, तेव्हा मग डोळे उघडले की आनंद वाटला, समाधान झालं की मला माझं ज्ञान झालं. तोपर्यंत केवळ काल्पनिकच गोष्टी ऐकल्या होत्या, ॲटम, मॉलिक्यूल, केमिकल, इलेमेंट, हे ते. पण जीवन काय आहे, मी कोण आहे, विश्व काय आहे, याचं ज्ञान भगवद्गीतेमधून झालं. मग त्या दिवशी माझा विचार झाला की आपण हे ज्ञान समाजामध्ये वाटायला पाहिजे. का? त्याची सर्वांना आवश्यकता आहे.
कमीत कमी जर इतकं कळालं मी कुणाचा आहे, मी कुठला आहे, मी कोण आहे, तर जीवनाचं सुख मिळू शकतो. आणि मग भक्ती जी आहे सेवा आपली शुद्ध होईल, शुद्ध आणि आनंदाची होईल. तर आनंदाची समाधानाची अनुभूती होते ही आपला कायम आस आहे. आणि आनंद आणि समाधान नित्य असतं कायमसाठी. असं नाही आहे 2 दिवस, कधीच नाही. देहाचं काही होऊ द्या ते होणार आहे. काळानुसार देहाची गती सर्वांची एकच आहे, निश्चित आहे की नाशच आहे देहाचं शेवटी. पण आत्म्याचं जे सुख आहे, समाधान, ते आपण नित्य कायमसाठी अनुभवू शकतो का? आत्मा हा काय आहे? अविनाशी आहे. म्हणून आत्मज्ञान, आत्मसुख, आत्मसमाधान सुद्धा काय असेल? अविनाशी. देह नाशवान. देह काय आहे? देहाचे संबंध नाशवान. म्हणून त्या नाशवान संबंधामध्ये, नाशवान देहामध्ये अविनाशी सुख भेटणार नाही, अविनाशी समाधान नाही भेटणार. पण जर आपली ओळख आपण समजून घेतली ती आत्म्याची आहे, दिव्य जीवाची आहे, मग आपल्याला दिव्य आणि नित्य सुखाची अनुभूती होईल आणि आपलं जीवन सफल होईल असा आमचा अनुभव आहे, विश्वास आहे की भगवद्गीता जी आहे आपल्याला स्पष्टपणे आज आपण जो अध्याय घेतला की भगवंत सांगतायत 9व्या अध्यायामध्ये की हे सर्वात परम गोपनीय ज्ञान आहे की आपण जे आहोत ते भगवंताचे आहोत. हनुमानजी जसे आहेत, हनुमान इतके महान कशामुळे आहे? हनुमानजी सदैव भगवंतांच्या सोबत सेवेमध्ये युक्त आहे. तसं आपण सुद्धा जर समजून घेतलं की आपण सुद्धा हनुमानजी प्रमाणे भगवंताचे सेवक आहोत. आपण म्हणतो सबका मालिक एक, म्हणजे तो भगवंत आहे, त्याला नाथ आणि तो आपला आहे हे जाणल्यानंतर त्याची सेवा करणं हे आपलं स्वभाव आणि धर्म आहे. आणि हे ज्ञान केवळ ज्याच्यामध्ये द्वेष भावना नाही आहे तो समजू शकतो. या जगाच्या जीवामध्ये द्वेष भाव खूप आहे. आणि हा द्वेष कशामुळे? हा द्वेष याच्यामुळे आहे त्याला मालक होण्याची इच्छा आहे. आपण सर्व सेवक आहोत भगवंताचे, आपण सर्व सेवक आहोत. सबका मालिक एक, आपण सर्व सेवक आहोत. पण जेव्हा आपण या जीवाने भगवंताची सेवा सोडून स्वतः मालक होण्याची इच्छा केली, मला पण छोटा मालक व्हायचा आहे, छोटा भगवान व्हायचा आहे, तर त्या इच्छेपायी आपलं भगवत धामातून पतन झालं आहे. आपण जाणलं नाही. लोकांना असं गैरसमज असतो, चुकीची समजूत असते की देवाने पाठवलंय आपल्याला, भगवंताने पाठवलंय की चांगलं काम करण्यासाठी. या जगामध्ये जे दुःख आहे, जन्माचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, जीवनाचं दुःख, मृत्यूचं दुःख, भगवंत स्वतः कोणाला पाठवत नाही. जीवाने स्वतः इच्छा केली आहे. काय इच्छा केली? मला मालक पाहिजे. आणि भगवत धामामध्ये जिथे भगवंताचे अनंत कोटी वैष्णव भक्त आहेत, सेवक आहेत, तिथं हा जीव मालक होण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही. का? तिथे सर्वजण आनंदाने भगवंताच्या सेवेमध्ये युक्त आहे. मग मालक होण्याचा प्रयत्न कुठे होईल? म्हणून भगवंताने मायावी जगत निर्माण केलेलं आहे. मायावी म्हणजे काय? जे नाही ते समजणे. भगवत धामामध्ये काय आहे? दिव्य ज्ञान आहे. म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय. या जगात अज्ञानाचा अंधकार आहे, तमसोमा, आणि म्हणून ज्योतिर्गमय. भगवत धामात काय? वैकुंठामध्ये दिव्य चिन्मय प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. त्या चिन्मय ज्ञानाच्या प्रकाशामध्ये कोणीही मालक होण्याचा विचार सुद्धा म्हणजे किंवा असं प्रयत्न सुद्धा करू शकत नाही. म्हणून ज्याची इच्छा आहे जीवाची की मला मालक व्हायचं आहे, तर त्यासाठी अशी जागा पाहिजे जिथं तो स्वतःला विसरून जाईल. स्वतःला विसरल्याशिवाय मालक कसा होईल? कारण जीव तर हा सेवक आहे. जीव हा कोण आहे? सेवक आहे. त्याला मालक व्हायची इच्छा आहे, मग त्या जगात होऊ शकत नाही. म्हणून ह्या मायावी जगामध्ये त्याला आधी माया झाकून टाकते.
त्याचं ज्ञान माया झाकून टाकते आणि मग हा जीव अज्ञानामध्ये समजतो मी दुकानाचा मालक आहे, मी या जमिनीचा मालक आहे, मी जागेचा मालक आहे, मी कुटुंबाचा मालक आहे, या देहाचा मालक आहे. आपण केवळ सेवकच आहोत. पण समजतो काय जीव मी मालक आहे, त्याला म्हणतात माया. आपण जे नाही आहोत ते समजतो. हा सकाळपासून रात्रीपर्यंत 24 तास ना, इतका वेळ कष्ट घेतोय, हे घाम काढतोय, दुकानामध्ये काम करतोय, काय समजतोय मी मालक आहे. मालक कधीही कष्ट करत नाही. जसं कंपनीचा मालक सुखाने जगतो किंवा तो काम करत नाही. आपला सांगायचं उद्देश काय की मालक हा आनंद भोगतो. तर आपण ह्या जगात आनंद कुठे भोगतोय? आपण तर कामच करतोय. देहासाठी काम, कुटुंबासाठी काम, जमिनीसाठी काम, त्या दुकानासाठी काम. आपण सेवक आहोत. पण हे जग मायावी असल्यामुळे आपल्याला असा भ्रम होतो की काही माझ्या मालकीचं आहे, काही गोष्टी माझ्या मालकीच्या आहे. तो भ्रम आहे. म्हणून भगवंत सांगतात की हे जे ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान किंवा आत्मज्ञान, हे केवळ ज्याच्यामध्ये द्वेष नाही आहे तो जाणू शकतो. म्हणजे मी सेवक आहे हे जो मानतो तोच हे ज्ञान समजू शकतो. ज्याला मालक व्हायची इच्छा आहे जगामध्ये तो भगवंताला आणि आत्म्याला समजू शकत नाही. संबंध आहे की जो भगवंताला मानत नाही तो स्वतःलाही जाणत नाही. काय म्हटलंय? जो भगवंताला मानत नाही तो स्वतःलाही जाणत नाही. कसं? तो म्हणतोच आहे आत्मा काही नसतं म्हणे. आणि आत्मा कोण आहे? आत्मा त्या भगवंताचा काय अंश आहे. पण जोपर्यंत आपण त्या भगवंताला मानत नाही स्वतःची सुद्धा ओळख आपल्याला होणार. आपण समजू की मी माझं नाक असं आहे, माझे केस असे आहे, मी असं आहे, माझी उंची अशी आहे, माझी बॉडी अशी आहे. हे सगळं भ्रामक आहे, भ्रामक मायावी आहे, फसवा आहे. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ती म्हणके ती उगाचच नाही. लोक म्हणतात दाखवा. आपण काय बघू शकतो? आपण जे बघतोय आरशामध्ये या देहाला ते आपण नाही आहोत. ती आपली बॉडी आहे, ती आपली गाडी आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या होगा. जीवन काय नाही सुंदर यात्रा आहे, सफर. But people suffers. But people suffers in this life. Why? They don't know that we are not the body, we are the soul. जाणत नाही की आपण बॉडी नाही आहे. आपण कोण आहोत? यात्री आहोत, यात्री. बॉडी आपली गाडी, जीवन आपलं सुंदर यात्रा. म्हणून माहित पाहिजे मी निघालो कुठून आहे, मी निघालो कुठून आणि मी बसलो कुठून आणि जायचं कुठे आहे. जरा समजलं? जिंदगी के सफर में हम भगवान के धाम से निकले थे और अंत में हमें भगवान के धाम ही जाना चाहिए. बीच में भटकना नहीं है. आपलं काय झालंय की आपण विसरून गेलोय. आपण विसरून गेलोय की आपलं जे आपण बसलो कुठून, आपण निघालो कुठून लक्षात नाहीये. कोण सांगेल? जो जाणतो. जसं एखादं लहान बाळ आहे, त्याला आपले वडील कोण आहे माहित नाही. त्याचे वडील विदेशामध्ये समजा लहानपणापासून त्या बाळाने बघितलंच नाही की माझे पप्पा कोण आहे. आणि मग त्याला असं खूप इच्छा होते माझे पप्पा कोण आहे, माझे पप्पा कोण आहे. तर त्या बाळाचे पप्पा कोण आहे कोण सांगेल? आई सांगेल. बाळ असं म्हणू शकत नाही मी माझ्या बुद्धीने शोधून काढेल. गावात ना मी शोध घेणार असं होऊ शकत नाही. एकच उपाय आहे, आईला विचारलं पाहिजे. आई जे सांगेल ते मानलं पाहिजे. तसंच हे जगाचा माता पिता कोण आहे, आपला कोण आहे, आपला माता पिता कोण आहे, आपण कुणाचे आहोत, आपण कोणत्या गावाचे आहोत, कोण सांगू शकेल? सायंटिस्ट नाही सांगू शकत. ज्याने आपल्याकडे जन्म घेतलेला आहे काही वर्षांपूर्वी तो कसं सांगणार? त्याला त्याचं ज्ञान नाही, तो कसं सांगेल? भगवंत सांगू शकतात का? ज्याला ज्ञान आहे तो सांगू शकतो. ज्ञान कोण आहे? ज्याने निर्माण केलं आहे जग, ज्याने जगाला निर्माण केलंय तो सांगू शकतो की हे जग केव्हा निर्माण झालं, कसं निर्माण झालं, का निर्माण झालं.
याचं उत्तर स्वतः भगवंतांनी गीता, भागवत, वेदामध्ये आधीच देऊन ठेवलं आहे. आपण थोडं वाचलं लक्षात येईल. गीता, भागवत हे जे आहे ते विज्ञान आहे, विज्ञान. दंतकथा किंवा कल्पना नाही. आणि रामायण, महाभारत सुद्धा विष्णू पुराण, शिवपुराण, गरुड पुराण वगैरे आहे, भागवत पुराण, देवी पुराण, हे सर्व काही पुराण इतिहास आहे. ब्रिटिश लोकांनी काय केलं, आपल्या देशाला गुलाम करण्यासाठी, फसवण्यासाठी आपल्या सगळ्या वैदिक साहित्याला, वैदिक इतिहासाला दंतकथा म्हटलं. काय म्हटलं? दंतकथा. हे सगळं काल्पनिक आहे म्हटलं. आणि आपली मोठी फसवणूक केली आहे. म्हणून आजचा समाज जो आहे ब्रिटिश शिक्षण पद्धतीमध्ये वाढल्यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीची, आपल्या ज्ञानाची ओळख नाही आहे. त्यांना कौतुक कशाचं आहे? विदेशाचं कौतुक आहे, विदेशी भाषेचं कौतुक आहे. ते दुर्भाग्य आहे. आपली भाषा आपल्याला महत्वाची आहे. तर हे जे दिव्य ज्ञान आहे आपण समजून घेतलं पाहिजे की हे ज्ञान जाणल्याने काय होईल, आपण जीवनातील सर्व दुःखातून कायमचे मुक्त होऊ. तिथे म्हणतात की विद्या म्हणजे काय? सा विद्या म्हणा, सा विद्या म्हणा, सा विद्या या विमुक्तये. म्हणजे काय की ज्याने मुक्ती मिळते ती विद्या. अध्यात्म विद्या, जीवन विद्या, दिव्य विद्या, ही कोणती विद्या आहे? वेद विद्या, गीता, भागवत. म्हणून आपलं आता सौभाग्य आहे देशाचं की 2020 नंतर शासनाने नियम केलेला आहे, आता एक आदेश काढलेला आहे की शाळा कॉलेजने आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मुलांना भारतीय ज्ञान परंपरा शिकवावी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन नॉलेज सिस्टीम, IKS. काय म्हणतात? IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम. आनंदाची गोष्ट आहे की जे मूळ ज्ञान आहे आपल्या देशाचं, भारताचं वैदिक ज्ञान, दिव्य ज्ञान, ते आता मुलांना कमीत कमी थोडं शाळेमधून, कॉलेजमधून सांगण्यामध्ये येईल. आता 2020 पर्यंत गीतेबद्दल बोलणं किंवा गीतेबद्दल सांगणं लोकांना चुकीचं वाटतं. तर आता शासनानेच म्हटलेलं आहे की कॉलेज, शाळेमध्ये कमीत कमी मुलांना ओळख व्हावी की आपलं जे मूळ भारतीय परंपरा आहे, ज्ञान, ते काय आहे. ते वेद आहे, वैदिक परंपरा. आणि याने काय होईल, आपण सर्व दुःखातून मुक्त होऊ. सा विद्या या विमुक्त आहे. कोणती मुक्ती? 3 मुक्ती आहे. जे आपल्याला कायम दुःख असतं, कसलं? भूतकाळाचं. असं का घडलं, तसं का घडलं, हे का घडलं नाही, ते का घडलं नाही, दुःख असतं भूतकाळाचं. त्या दुःखातून मुक्ती कायम. जी चिंता असते भविष्याची, हे कसं होईल, कधी होईल, काय होईल, केव्हा होईल, त्या चिंतेतून मुक्ती. आणि वर्तमान काळाचे कायम मोह असतो, भय असतं, त्यातून मुक्ती. ही मुक्ती कशाने होते? त्या दिव्य ज्ञानाने. की आपण जे आहोत ते भगवंताचे दिव्य सेवक आहोत. आपलं मूळ गाव जे आहे ते भगवंताचं गाव. म्हणून वेदांमध्ये 3 वाक्य आधीपासून सांगितलेली आहे. ओम असतो मा सत्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्युर्मा अमृतं गमय. खूप मुलं शाळेमध्ये म्हणतात हे, पण त्यांना याचा अर्थ माहीत नसतो की याचा अर्थ काय. वेद वाक्य आहे आणि मनुष्य जीवनाचं लक्ष हेच आहे, उद्देश काय की ह्या जगातून निघून आता नाही, जेव्हा वेळ येईल. पण ते तर माहीत नाही कधी वेळ येईल. माहीत तर माहिती काय तुम्ही, तिथं वेळ आली जायची, कुठे गेलं पाहिजे, कोणती बस पकडली पाहिजे. जर माहीतच नाही जायचं कुठे, तर योग्य बस कशी पकडणार? जर जायची वेळ येईल तेव्हा आपल्याला जाता येणार का माहीतच नाही आहे आपलं गाव कोणतं आहे. म्हणजे सांगितलंय की हे जगत जे असत आहे, असत्य, नाशवान, बदलणारं, दुःखदायी, तिथून निघून असतो मा म्हणजे नाही, त्याला काय थांबू नका. असतो मा, मग काय? सत्गमय, जे धाम काय आहे? अविनाशी, सत्य, शाश्वत आहे, सत्य, भगवंताचं धाम. त्याला म्हणतो आपण वैकुंठ धाम. तुकोबांचा अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. तुकोबाजी आलो हे
भगवंताची इच्छेने आपल्या सर्वांना ज्ञान देण्यासाठी. तर आपण सुद्धा वैकुंठवासी आहोत, फक्त आपल्याला विसर पडला आहे. म्हणून जाणलं पाहिजे, तिथं जाणं हे आपल्या जीवनाचं मूळ लक्ष आहे. की बाळाचं सुख तसं मातेजवळ असतं, लहान बाळाचं सुख कुठं असतं? मातेजवळ, आपल्या पित्याजवळ, वडिलांजवळ. तसं आपण सर्व भगवंताची मुलं आहोत. मुले ही देवाघरची मुले, हे आपण जाणलं पाहिजे. आपण सुद्धा मुलंच आहोत भगवंताची, आपण देवाघरची आहोत. म्हणून देवाकडे जाणं हे आपलं काय आहे? जन्मसिद्ध अधिकार आहे आणि गेलंच पाहिजे. आणि मी तो मिळवणार ना, जन्मसिद्ध हक्क आहे. येस, माता पित्याचं घर हे आपलं आहे. त्याला हे ज्ञान होईल, त्याला मृत्यूची भीती वाटणार नाही. का? आपला कधी मृत्यू होतच नाही. आपलं काय कुणाचा होत नाही मृत्यू. देह फक्त गाडी आहे, एक दिवस ती बंद पडणार. रोज बंद पडते. ही गाडी थकून थकून भागून रोज बंद पडते. किंवा झोपेच्या वेळेस. तसंच आहे मृत्यू पण काय तेच आहे. मृत्यू की नाही, जेव्हा ही गाडी अशी थकून जाते, मग ती कायमचीच थकून जाते. ती उठतच नाही. ती ना पुन्हा चालू होत नाही. तेवढंच मृत्यू आहे. मग तेव्हा काय होतं? नवीन गाडी भेटणार. जसं गीतेत म्हटलं भगवंतांनी की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति. की मृत्यूच्या वेळेस काय होतं? देह बदल होतो. का? हा देह त्यावेळेस कामाचा नसतो, उपयोगी नसतो. सत्यम शिवम, मृत्यू पण सत्य आहे. मृत्यू या जगात काय अटळ सत्य आहे. आणि ते पण कसं आहे? सुंदर मंगल. मृत्यू अशुभ नाही आहे. मृत्यू कधी अशुभ नाही आहे. अज्ञान अशुभ आहे. अशुभ काय आहे? अज्ञान. ज्याला आत्मज्ञान नाही, स्वतःचं ज्ञान नाही, त्याचं जीवन अशुभ आहे, अमंगल आहे. तो फक्त देहाचा हरामासाच्या सुखासाठी तडफडतो आहे, मरतो आहे, तळमळतो आहे. त्याला ज्ञान आहे, आत्मज्ञान. की आत्मा कसा आहे म्हणे? सच्चिदानंद. जसं भगवंत पण आहे. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिः आदिः गोविंदः सर्वकारण कारण. म्हणून कृष्ण भक्ती ही सर्वोत्तम आहे. काय आहे? सर्वोत्तम. हे आपला संबंध त्याच्याशी आहे. म्हणून कृष्ण भक्तीची आवश्यकता आहे की आपला हा जन्मसिद्ध काय आहे? धर्म आणि अधिकार आहे, हक्क आहे. लोक म्हणतात जॉब भेटला पाहिजे, जॉब भेटला पाहिजे. तर भगवंताची सेवा ही आपल्यासाठी सर्वात मोठा काय आहे? जॉब आहे. परमनंट जॉब, परमनंट आणि कायमसाठी. देह असो का नसो, आत्म्याचा संबंध भगवंताशी कायम हा सेवेच्या माध्यमातून असतो. म्हणून कृष्ण भक्ती जी आहे ही जीवाची काय आहे? स्थिती आहे किंवा स्वभाव स्थिती आहे, मूळ स्थिती आहे. कृष्ण भक्ती काय? जीवाची मूळ स्थिती आहे. ती अति आवश्यक आहे. जसं पाण्याशिवाय मासा असू शकत, पाण्याशिवाय मासा तळमळतो, तडफडतो. तसं भक्तीशिवाय, कृष्ण भक्तीशिवाय जीव हा तहानलेला आहे, व्याकुळ आहे, तडफडतोय. म्हणून कृष्ण भक्तीची आवश्यकता यासाठी आहे की ते आपलं जीवन आहे. कृष्ण भक्ती काय? जीवासाठी जीवन आहे. जर कृष्ण भक्ती नाही केली मग काय करणार? देहभक्ती करणार, हा कंपनीची भक्ती करणार, या दुकानाची भक्ती करणार. जे ठीक आहे, ते काही चुकीचं नाही आहे, आवश्यक आहे. पण त्याने सुख भेटणार नाही, कष्ट भेटणार, आनंद नाही भेटणार, समाधान नाही भेटणार. तर शेवटची गोष्ट हीच की आपण जसे जाणलं की कृष्ण भक्ती काय म्हणे? सुसुखम. जसं म्हटलंय राजविद्या राजपुण्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगम धर्म्यम सुसुखम. काय आहे? पालन करण्यासाठी अतिशय सुखदायी आहे. जिथं मृत्यूचं सुद्धा कसलं भय नाही किंवा त्याची चिंता नाही, दुःख पण नाही. मृत्यू का? हे ज्ञान होऊन जातं आत्म्याला की मृत्यू तर माझा कधी होत नाही. माझा स्वभाव काय आहे? सच्चित आनंदमय. जेव्हा मी आनंदमय आहे, मग देहाचं जे काही बदलतंय, देहाचं जे स्वरूप बदलतंय किंवा देह नष्ट होतोय, त्याने आत्मा कधी दुःखी होत नाही. जसं गाडी बंद पडते, तुम्ही गाडी जर घेतली 20 वर्षापूर्वी, कधी तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर घेतली 20 वर्षापूर्वी आणि नंतर बंद पडते, तुम्ही दुःखी होत नाही, उलट आनंदी होता. चला
आता चालत नाही ना, नवी गाडी घ्यायची चांगली संधी भेटली. सांगायला तर झालं की चालत नाही आता, 20 वर्ष होऊन गेले, ती काही कामाची नाही, भंगार झाली. आता दिवाळी येते, आपण काय घेऊ? नवी गाडी घेऊ. तसं आत्म्याला जेव्हा ज्ञान होतं, कसलं ज्ञान? आत्मज्ञान, जीवनाचं ज्ञान, भगवंताचं ज्ञान, आपला माता पिता आहे. मग तुम्हाला म्हातारपणाचं किंवा मृत्यूचं ते कसलंच दुःख वाटणार नाही. हा, थोडा त्रास होतो, पण आनंद जो आहे आत्म्याचा तो इतका असतो, त्याच्यासमोर थोडासा जो त्रास आहे तो काही तुच्छ असतो, क्षुल्लक असतो, तर आपण लक्ष देत नाही. जसं आता ती गाडी चालत नाही, पैसे लागतील, ठीक आहे, पण जो आनंद असतो कशाचा? नवी गाडी घेण्याचा त्याच्या पुढे ते दुःख जे जुन्या गाडीचं ते काही जास्त नसतं. तसंच जेव्हा भगवत धामाची अनुभूती होते, भगवंताची भक्तीचा आनंद मिळतो, तेव्हा देहाचं दुखणं, देहाचं शेवटी जे होतं मृत्यू, त्याने तुम्ही दुःखी होत नाही. उलट म्हणता, बरे केले देवा, बरे केले देवा, दिवाळे निघाले, बरे केले देवा, उपासना झाली, व्यापार बुडाला, अपमान झाला. तुकोबांचं म्हणणं आहे, चांगलं केलं तेव्हा दिवाळं निघालं, माझा अपमान झाला, माझी बायका मुलं मेली. तुकोबांचं म्हणणं आहे, चांगलं केलं तेव्हा. का? त्यांना एक ज्ञान झालं. ज्ञान होतं काय? की आता सगळं जो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा बायकच होते. आणि जो मोह असतो आपला, मोह, अज्ञान, जगाचा मोह, देहाचा मोह, तो निघून गेला म्हणून. अरे काय असतं? माझं घर, माझं कुटुंब, माझं शरीर, माझं व्यापार, याचा जे मोह असतो, आसक्ती असते, ती जात नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, चांगलं केलं देवा की माझी जी मोह आसक्ती निघून गेली आणि तू भेटला. म्हणून शेवटी आपण जर एवढं जाणलं की सत्य काय आहे, आपण सत्य आहोत, आत्मा सत्य आहे, भगवंत सत्य आहे, जो आपला माता पिता आहे, आणि त्याची भक्ती, त्याची सेवा ही आपली काय आहे? मूळ स्थिती आहे. मग कृष्ण भक्ती ही आपल्याला काय होऊन जाते? दिव्य आनंदाची गोष्ट होऊन जाते, सोपी होऊन जाते. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मला आवडलं. काही कुणाचा प्रश्न असेल, काही शंका असेल, आपण नंतर मला भेटू शकता, आता वेळ नाही. हरे कृष्णा. प्रभूजीने जे आपल्याला आपली खरी ओळख जी आहे ती करून दिली आहे. प्रभूजी आपल्यासाठी एवढ्या लांबून 40 गावावरून जे आहे, एवढ्या लांब प्रवास करून आपल्याला कथा करण्यासाठी, आपल्याला आले. तर प्रभूजींचे आपण आभार व्यक्त करूया. 3 वेळेस हरी बोल. आता थोडं तांत्रिक कीर्तन होईल, त्यानंतर त्याने आपल्यामध्ये एक अभंग झालेला आहे, वाढदिवसाचं साजरा